हाय गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। चला रात्री काल एक व्हिडिओ आला तुम्हाला कुरडईची पूर्वतयारी आणि आज कुरडई करायची होती, तर हा पण आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर यामध्ये भरपूर गार पाणी टाकलं, गार पाण्याने छान मस्त चीक अजून छान बसतो आणि मस्त म्हणजे चीक बसलाच पाहिजे। तर इकडे सौरभ भाऊने जारभर पाणी ओतलं, त्यानंतर आता तेच रात्रभर तसंच हवेशीर ठेवायचं असतं। जेवढा चिकाला गारवा ना तेवढा छान मस्त चिक खाली बसून जातो। आणि हे बघू शकतात, हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे। पूर्ण फक्त पाणी पाणी वरती आलेले दिसतंय ना, तर आणि इकडे खाली मस्त चीक बसलाय। तर आता इकडे सौरभ भाऊ फक्त वरचं पाणी काढून घेईल आणि त्यानंतर मग पुढची कृती तुम्हाला दाखवतेच मी पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा। आणि डिटेलमध्ये तुम्हाला आता घरी करायचे असेल तर डिटेलमध्ये तुम्ही वहिनींच्या चॅनलवरती जाऊन बघा। तर कुक विथ साक्षी म्हणून चॅनल आहे, तुम्हाला लिंक पण देईल मी। तर तिथे कुरडईचं शॉर्ट वगैरे पण येईल। जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा आपल्या एवढाच मोगरा आहे, पण कळ्या बघा किती भरपूर आल्या होत्या ना, भरपूर कळ्या आल्या होत्या। आणि पहाटे 5ला उठलेलं होतं। कुरडई म्हटलं की सकाळी लवकर उठायचं आणि लगेच तयारीला लागायचं। आणि हे बघा खाली चिक बसलेला होता, तो आता फोडायचा होता, म्हणजेच हाताने काढायचा। तो थोडासा चिकटच असतो, तो काढायलाही थोडासा उघड जातो। तर सौरभ भाऊ पाणी काढेपर्यंत इकडे मम्मीने ना म्हणजे देवाला दिवे वगैरे लावून घेतले। आजी पण आलेली होती। चला तर इकडे आता मस्त आहे ना चिक असा हे बघा बघू शकतात तुम्ही। तर 2 पातेले होतं चिक, म्हणजे पाणी एकत्र केल्यानंतर हे बघा पाणी काढल्यानंतर एवढा चिक झाला। आणि आता हा डब्बाभर चिक, आणि कुरडई करताना पण जेवढं पाणी ना जेवढं चिक तेवढंच पाणी घेतात। आणि आपल्या म्हणजे अंदाजानुसार एक अंदाज असतो त्यांचा, त्याच्यानुसार आपल्याला मीठ घ्यायचं असतं। तर ते पण तुम्हाला दाखवते। हे बघा तर आता असा हाताने फोडला होता मम्मीने, तर असं चिक बसलेला असतो आणि हा पुन्हा बसतो। जेवढा वेळ आपण काढू आणि जेवढा वेळ चिक ठेवू ना तेवढा वेळ तो पुन्हा असा बसतच असतो। तो पूर्ण असा आता हे सगळं काही काढून पूर्ण असा मिक्स करायचा। आणि त्यानंतर मग वरती आता गच्चीवर आजी ना पातेल्याला साईडला माती लावून घेत होती, म्हणजे पातेली जास्त खाली लागत नाही, म्हणजे खराब होत नाही, घसायलाही सोपं, आणि आपण जी पण वस्तू पातेल्यात करतो तीही लागत नाही असं। तर त्यामुळे आजीवरती ना गच्चीवरती जाऊन, कारण गच्चीवरच करायचं ते खाली तुम्हाला माहिती गल्लीमध्ये आपल्या माती वगैरे पडलेली आहे। तर दरवर्षी आम्ही खाली करत असतो, मागचे माझे जुने व्हिडिओ आहे, नक्की जाऊन बघा। तर या वर्षी आम्ही वरतीच करायच्या होत्या। तर हे बघा अशा पद्धतीने मम्मी सगळं काही चिक फोडून घेत होती। तर कुरडई पण खूप पांढरी शुभ्र झाली आणि खूप छान झाली। मामा आला होता घाट घेण्यासाठी, कारण घाट घ्यायला ना जशी थोडीशी कसरत असते। सौरभ भाऊनेही घेतला आणि मामानेही घेतला। हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना। चला तर सकाळचं तर 6 वाजलेले, आम्ही पहाटे 5ला उठलेलो होतो। कुरडई म्हटलं की लवकर उठावं लागतं आणि हनुमान चालीसा ही हनुमान मंदिरामध्ये चालू झालेली आहे। चला तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे। आम्ही कुरडई कशी करतो, कुरडई करताना धमाल मस्ती सगळं काही असतंच। तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा। तर इकडे आजी आता आहे ना चूल पेटून देत होती, बिटांचीच केलेली होती। आणि आता लाकडं वगैरे लावून करू। आणि इकडे आता बहिणी पण आल्या होत्या, सौरभ भाऊ होता, सगळेच आले होते। बहिणी पण मस्त तयार होऊन येत होत्या, म्हणजे आंघोळ वगैरे करून। साई झोपलेली होती, तिलाही नंतर उठवलं होतं। पाणी उकळू द्या। चूल पेटली आता छान मस्त आमची, कुरडया पण छान होणार आहे। उठला का मामा? हा आवरलं आता, पाणी ठेवलंय कुरडयांमुळे सगळेच पहाटे उठले। चला चूल म्हणजे छान पेटून घेतली। त्यानंतर आता इथे ना पातेलं ठेवायचं होतं, पातेल्याला बूड वगैरे लावलेला आहे। पातेला आता ठेवू, त्यामध्ये ना जेवढा चिक ना तेवढं पाणी वगैरे ओतू। आणि पाण्याला मस्त अशी उकळी आल्यानंतर, म्हणजे खळखळ असं उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिक ओतायचा असतो।
पाण्याला छान मस्त बघा उकळी आलेली आहे। त्यामध्ये मम्मीने ना माझ्या हाताची ओंजळीचं माप असतं, आता माप वगैरे तुम्हाला वहिनींच्या चॅनलवरती बघायला भेटेल। तर हे बघा आता चाक टाकले होतं मम्मीने, त्यावरती पुन्हा झाकण ठेवलं आणि पुन्हा थोडंसं उकळू दिलं। त्यानंतर आता मामा पण आलेला होता, आता मामा घाट घ्यायला आलेला होता, तर त्यालाही कॉल केलं होतं सकाळीच। आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर लगेच घाट घेतला। चहा वगैरे होतं मस्त उकळी आली होती। मामा सांगत होता की अजून म्हणजे त्यांचे हे वेफर्स वगैरे चालू आहे ना, त्यांची चूल पेटवण्याचंच चालू होतं असं। हे बघा आता आहे ना असं लगेच एका साईडला ओतायचं आणि एका साईडला लगेच आहे ना हलवायचं असतं। मग इकडे सौरभ घोट्याने ना असं हलवत होता आणि सागर मामाने पूर्णपणे चिक ओतून दिला। पहिले थोडंसं आहे ना ते सैल असतं, नंतर जसं जसं तो आटतो ना म्हणजे होतो ना तयार, तर तसं तसं खूप जड जातो। घाट घ्यायला पण थोडीशी मेहनतीचं कसरतीचंच काम आहे, कारण शेवट खूप जड जातो करायला। चला तर हे बघा मस्त अशाने ना चिक कसं हलवत राहायचं असतं, खिशी ज्याप्रमाणे घेतो ना त्याचप्रमाणे, पण खिशीचं थोडं असतं, हा थोडा जर जडच जातो घाट घ्यायला। आणि म्हणजे गठुळी वगैरे पण होऊ द्यायची नाही जास्त, आपण हलवण्यात थोडीशी कंजूसी केली तर लगेच गठुळी वगैरे होते, मग ते पुन्हा खूप त्रास होतो। त्यामुळे घाट एकदा छान म्हणजे घेता आला ना, कुरडई आपली खूप छान होते, मस्त होते। तर कुरडई पण खूप छान झाली, एकदम पांढरं शुभ्र झाली आहे। तर तुम्हाला पुढे दाखवते। जे गव्हाच्या आपण शेवई करतो त्याच गव्हाच्या आम्ही कुरडया पण केलेल्या आहेत, तेच गहू आम्ही पोळ्यांना पण करतो। तर कुरडई आपल्याकडे विकण्यासाठी नाही आहे, मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं माझ्या मावशीकडे भेटते कुरडई। चला इथे आता कार्ड वगैरे आथरलंय आणि आपला चिक्की रेडी झालाय। आता सोऱ्या हे बघा अशा प्रकारे सोरा असतो आमच्याकडे कुरडईचा, बारीक होलचा आहे हा, लोखंडाचाच असतो। 1500 का 1600 काहीतरी रुपये प्राइस आहे।
चला तर इकडे मम्मी आता चाळायला बसली. मम्मी खूप छान पद्धतीने कुरडई चाळते वहिनींनी आणि मी पण ट्राय केलं चाळण्याचं, आम्हाला पण जमली. आणि हे बघू शकतात तुम्ही कशी चाळायची असते. आणि थोडीशी बारीक म्हणजे बारीक होलचाच सोऱ्या घेतलेला होता आणि इकडे मामा दाबत होतं थोड्या वेळ. त्यानंतर मग सौरभ भाऊने सगळे कुरड्या वगैरे सचिक म्हणजे दाबावं लागतो. आजी घास भरायला होती, घास भरावं लागतो. कुरडई म्हटली काय 3-4 लोकांचं काम असतंच. आणि इकडे मी कुरडई आता टाकत होते कार्डवरती. तर आता कार्ड पण भेटत नाही कारण आता सगळेच शेतकरी मशीनने काढतात गहू ना. तर हे पण थोडंसं मशीनने काढलं म्हणजे गहू मशीनने काढले होतं, थोडं अर्ध होतं. मग आम्ही ते कार्ड पण मग कार्डवरची कुरडई खूप छान असते. तर आता आहे ना गोणी वगैरे पण टाकतात, ती पण असते छान. आणि म्हणजे आता लवकर भेटतच नाही कार्ड, त्यामुळे मग आम्ही खूप शोध घेतला, त्यानंतर आम्हाला भेटला. तर माझ्याच सासूबाईंच्या इथं होतं. चला तर मी इकडे आता मी टाकत होते, त्यानंतर बहिणीही कुरड्या टाकू लागल्या, आम्ही दोघींनीही टाकल्या. माझी काकी बघा, काकी दिसते आज व्हिडिओमध्ये तुम्हाला, बऱ्याच त्यांना बघायची असते ना. मम्मीच्या बॅक साईडला उभी ती माझी काकी आहे, ती पण आली होती मदतीला. तर हे बघा पटपट पडत होत्या छान मस्त. आणि लगेच ओली हातात उचलता येत होती, पुढे तुम्हाला दाखवेलच मी. चला तर मग थोडंसं राहिल्यानंतर म्हटलं आम्हालाही चाळू दे, आम्हालाही शिकू दे. तर चला शिकलं तर पाहिजेच, सगळं काही आपल्याला जमलंच पाहिजे. हे बघा छान मस्त मीही चाळली, मलाही आली. त्यानंतर वहिनींनी दीदीनेही चाळून बघितली. हे बघा छान मस्त मम्मी सांगत होती की असं फिरवायचं पटपट, म्हणजे छान येते, गोलाकार येते. आणि थोडंसं पाणी टाकायचं, पाणी टाकलं का पटकन म्हणजे पलंगावर ते पडते. हे बघू शकतात तुम्ही, सौरभ भाऊ दाबत होता आणि इकडे आजी घास भरायला उभी होती आणि मी चाळून घेतल्या थोड्याशा, जास्त काही वेळ बसली नाही, थोड्याच वेळ बसली. त्यानंतर हे बघा वहिनींनी पण छान मस्त लगेच चाळून घेतल्या, त्यांनाही खूप छान जमल्या मम्मीसारख्याच. मम्मीनं खूप छान चाळते कुरडई, सगळेजण तिला बोलवतात चाळायला. हे बघा बहिणींची ही कुरडई खूप छान आलेली आहे. आणि थोडासा तर आता शेवटचं बाकी होतं ना, तर शेवटच बसलो होतो आम्ही. तर बाकीच्या सगळ्या काही मम्मीने चाळून घेतल्या होत्या. म्हटलं चला थोडंफार आपणही शिकू. तर इकडे आमचं शिकण्याचं काम चालू होतं. त्यानंतर दीदी पण बसलेली आहे, दीदीने छान मस्त चाळली होती कुरडई.
त्याच्यात काय व्हिडिओ घेतो दीदी पण शिकली मग जवळ घे पाणी टाकून असं देते सौभागाने सगळ्यांना असं थोडं असं चपळाईने करायचं. एक नंबर कुरडई झाली आपली आणि पांढरे शुभ्र झालेले खूप छान झाले आणि केल्या केल्या कुरडई डायरेक्ट हातावर आलेले बघा खूप सुंदर झालेले आहे. चला कुरडई बघून तर सगळेच खुश झाले होते. इतकी पांढरी शुभ्र मस्त कुरडई झाली होती ना, खूप छान झाली होती कुरडई. तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता पुन्हा एकदा कुरडया होणार, एकदा नाही दोनदा होणार आहे, कारण आज आम्ही हे 11 किलोच्या कुरडया केलेल्या आहेत. तर 11 किलोमध्ये एवढे सगळे काही कुरडया झाल्या. तर नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय.